सर्वप्रथम सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याकडे अशा अपेक्षा करतो की किमान शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या पेपरच्या माध्यमातून, आपल्या न्यूजच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवावा अशी आग्रहाची विनंती करतो. आजचा जो विषय आहे तो विषय आहे छत्रपती शिवरायांचा दरवर्षी होणारा शिवप्रताप दिन. हा शिवप्रताप दिन तारखेनुसार करावा असं आमचं मत आहे. कारण मी डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. देशाची घटना तारखेवर चालती, लोकांचा पगार तारखेवर होतो, लोकांचा मंगलविधी मृत्यूचा तारखेवर होतो आणि देशाची घटना तारखेवर चालू असेल तर 10 नोव्हेंबर 1659 साली शिवाजी राजांनी आपल्या स्वहस्ते केलेला पराक्रम म्हणजे अफजल खान आणि अफजल खानाचा शिवद्रोही वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचा वध शिवाजी राजांनी केलेला आहे. दोघांचा मात्र जाणीवपूर्वक अफजल खानाचा वध केला आणि कृष्णा भास्कर कुलकर्णीचं नाव कोणी सांगत नाही. 4थ्या पुस्तकात आपण पाहिलं तर शिवाजी राजांचे वकील काजी हैदर आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर त्याचं आडनाव लिहिलेलं नाही. तुम्ही 4थी पुस्तक चेक करू शकता. आजही आडनाव का लिहिलं नाही तर आडनाव लिहिलं जात कळते लोकांना. तर शिवाजी महाराजांचा वकील होता काजी हैदर, तो मुस्लिम होता, आणि अफजल खानाचा वकील होता हा मुस्लिम हिंदू होता, ब्राह्मण. त्याचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी, हवाईचा. शिवाजी राजांनी ज्यावेळेला अफजल खानाला मारण्याचा प्रयत्न केला तर अफजल खानाला फक्त त्यांनी जखमी केला आणि जखमी झालेला अफजल खान शामियानाच्या बाहेर दगा बाहेर ओढत गेल्यानंतर शिवाजी अफजल खानाची जी तलवार होती दिवा मारायची, सैद मंडळाची तलवार घेऊन शिवाजी वार केला कुणी तर कृष्णा भास्कर कुलकर्णीनं. आणि कुलकर्णीनं वार केल्यामुळे शिवाजी गाफील होते. शिवाजी म्हणले की तुम्ही, महाराज म्हणले छत्रपती की तुम्ही ब्राह्मण, तुम्ही हिंदू, तुम्ही वकील, तुमचं माझं काही भांडण नाही, तुम्ही माझ्या वार का केला? तर त्यावेळेला तो म्हणला की तुम्ही ब्राह्मण द्वेष्टे आहात, तुम्हाला मारण्यास मी आलोय, आणि शिवाजी राजांच्यावर त्यांनी वार केला. शिवाजी महाराज जर धार्मिक रूढीपर्यंत अडकले असते तर ते दुसरा वार केला शिवाजी महाराज मेले असते. आपल्याला एक क्रांतीसूर्य शिवाजी महाराजांचा, छत्रपतीचा आपल्याला इतिहास समजला नसता. शिवाजी महाराज सणाचाही विरोध न मारता मी क्षत्रिय आहे आणि मला मारणारं कुणी असेल तर तो नालायकच आहे म्हणून शिवाजी राजांनी एका झटक्यात कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडकं कापून टाकलं. जाग्यावर मरणे म्हणजे वध होणे. वध झाला कृष्णा भास्कर कुलकर्णीचा, जखमी झाला अफजल खान. जखमी झालेला अफजल खानाला ज्या दिशेत तो पळत गेला त्या दिशेला शिवाजीराजांचे निवडक सैन्य दौडून बसलं होतं. त्यामध्ये भोरचे सेनापती यसाजी कंक आणि सावजी काऊ या दोघांनी मिळून अफजल खानाला खलास केला, मारून टाकला. मग माझं म्हणणं असं आहे की सरकार जर तारखेवर चालतं, देशाची घटना जर तारखेवर चालती, निवडणुका तारखेवर होत असतात, निकाल तारखेवर लागतो, तर शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेवर न करता प्रत्येक वर्षी सातारचा कलेक्टर चितीव का करतो याचं उत्तर मला कलेक्टर साहेबांनी द्यावं. चितीव करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. कारण याच्या आधी शिवजयंती 3 वेळा होत होते अरबाजभाई तर बरोबर आहे, परंतु चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळं आज 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होती. आता सगळे शिवजयंती साजरी करतात 1 फेब्रुवारी. तसा शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेनुसार करावा. आमचं म्हणणे आहे की 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी राजांनी किल्ले प्रतापगडावर अफजल खानाने त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलेला आहे. तो तारखेवर न करता तुम्ही प्रत्येक वर्षी तारीख बदलता. गेल्या वर्षी तारीख किती होती? 25 नोव्हेंबर. आज तारीख किती आहे उद्याची? 8 डिसेंबरला कलेक्टर करणार आहे. या सन्माननीय कलेक्टरना आम्ही गेल्या वर्षी पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की दादा तुम्ही जर घटनाबाह्य कृती करत असाल तर ही देशाच्या घटनेबरोबर तुमची हे आहे काय म्हणतो तर कलेक्टरने किंवा नाही का ते गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं की तारखेनुसार किती शिवदिन साजरा करावा, तिथीनुसार केल्यास आम्ही जनआंदोलन उभारतो. तरी सुद्धा सन्मान्य कलेक्टरांनी ऐकलं नाही जितेंद्र मुंडे यांनी, आणि त्यांनी कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला सरकारी पैसे म्हणजे आमचे पैसे खर्च झाले. त्याचप्रमाणे ज्या वेळेला कलेक्टर मॅडम होत्या श्वेता सिंगल, त्यांना महाराष्ट्राचे दिग्गज वकील, मुंबई हायकोर्टाचे ख्यातनाम वकील आणि इतिहास संशोधक अनंत दारवडकर यांनी 30 ऑक्टोबरला
रितसर रजिस्टर नोटीस पाठवते कलेक्टर साहेबांना की आपण करताचे कृत्य देशद्रोही आहे, घटनाबाह्य आहे आणि या घटनाबाह्य कृतीचं तुम्ही करू नका. तुम्ही तारखेवर कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन साजरा करा किंवा अफजल खान वध दिन साजरा करा. तो जाणीवपूर्वक इथले कलेक्टर आमचं ऐकत नाहीत. ते तारखेनुसार करत न करता चितीव कार्यक्रम करतात. चितीव कार्यक्रम जर केला तर हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा अपमान आहे. कारण ज्या दाभोळकरांनी हयात घालून स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यांच्यामुळे आज अंधश्रद्धा रूढी परंपरेचा कायदा निर्माण झाला, त्या दाभोळकरांचा अपमान आहे. शिवाजी राजांचा हा केरळ कर्तृत्वाचा विपर्षा होतोय. तुमचा पगार तारखेवर होतो ना कलेक्टर साहेब, तुमचं प्रमोशन तारखेवर मिळतं ना, तुम्ही रिटायर तारखेलाच होणार आहात ना. देशाची घटना जर तारखेवर चालत असेल तर तुम्ही थितीव कार्यक्रम करण्याचं कारण काय? थितीव कार्यक्रम करणं म्हणजे कर्मकांड मान्य करणं, रूढी परंपरा जपणे आणि याला इथला कलेक्टरची जबाबदारी नाहीये. कलेक्टरचं काम असतं देशाच्या घटनेची अंमलबजावणी करण्याचं, कायदा सुरक्षित ठेवण्याचं आणि चुकीचं काम करणाऱ्या माणसावर शासन करण्याचं. मग जर कलेक्टरचा चुकीचा वाद असेल तर काय करायचं? सर्वसामान्य माणसाचा एखादा गुन्हा साजरा केला तर तुम्ही त्याचा गुन्हा दाखल करता, त्याला कोर्टात पाठवता, त्याला अभिमूळ शिक्षा देता. मग कलेक्टर महोदय जर गुन्हा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? आमचं म्हणणं आहे की त्यांच्यावर कारवाई करा असं आमचं मत नाही, परंतु चुकीचं त्यांनी सांगू नये. आणि आमच्या अर्जाचा गेली 6 वर्ष त्यांना आम्ही विनंती करतोय की 10 नोव्हेंबरला ह्या दिवशी शिवाजी राजांनी अफजल खान कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारला असेल तर 10 नोव्हेंबरचाच कार्यक्रम तुम्ही करावा, परंतु ते करत नाहीयेत. तर आमच्या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की शिवप्रताप दिन साजरा करताना तारखेनुसार व्हावा, तिथीनुसार कार्यक्रम करण्याला आमचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात दुसरं नोटीस मी सन्माननीय कलेक्टर महोदयाला आज देणार आहे माझ्या वकिलामार्फत. म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या वकिलांच्याकडून दिलेलं आहे 30 ऑक्टोबर 2018ला. आणि गेल्या वर्षीची बातमी आमच्याकडे आहे आता कार्यक्रम केला जावे जन आंदोलन करू म्हणून. तरी सुद्धा हा कार्यक्रम का करतात? आम्ही वर्गणी गोळा करायची, कार्यकर्त्यांना भीक मागायचं, कार्यकर्त्यांना घेऊन जायचं, प्रतापगडावर कार्यक्रम करायचा तारखेनुसार आणि सरकारनं लाखो रुपये खर्च करून खोटा कार्यक्रम करायचा. लाखोनं शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती शिवरायांच्या शौर्यासाठी 10 कोटी खर्च करून आमचा विरोध आहे. तो तारखेनुसार करावा एवढीच कलेक्टर महोदयांना आमची आग्रहाची विनंती आहे. आपण हे आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात एवढी विनंती आहे कलेक्टरची. कलेक्टर कायद्याला मानत नाही. कलेक्टर स्थिती कार्यक्रम करतो म्हणजे वेळापणाच आहे ना कलेक्टरचा. कलेक्टर कोण आहे? माणूसच आहे ना. त्याला कलेक्टर म्हणून का धाडोळे आहेत का? आवाज का उठवत नाही कोणी? प्रमुख मागणी सांगा तुमची. आमची प्रमुख मागणी आहे की घटनाबाह्य काम करणाऱ्या, घटनाविरोधी काम करणाऱ्या, कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सन्माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांची बदली सातत्यातून करावी. कारण तो चुकीचा इतिहास लोकांच्या पर्यंत मांडतात आणि तारखेवर कार्यक्रम करण्याच्या ऐवजी शिवप्रताप दिन थितीव करतात. थितीव करणे म्हणजे हा कर्मकांडाचा एक भाग आहे. आत्मगत आंदोलन करणार आहेत त्या दिवशी रविवारी. तिकडे प्रतापगड कार्यक्रम त्यांचा सुरू झाला, इकडे आमचा कार्यक्रम सुरू होईल. म्हणजे प्रतापगडावर ज्या दिवशी कार्यक्रम चालू होईल जिल्हाधिकाऱ्यांचा त्या दिवशी आम्ही इथं करणार सातारा. कारण आम्ही 10 नोव्हेंबरला कार्यक्रम करतो ना प्रत्येक वर्षी. दादा लॉकडाऊन सुद्धा असताना आमर गायकवाडनं 2 व्हीलरवर जाऊन शिवप्रताप साजरा केलाय किल्ले प्रतापगडावर. लॉकडाऊन असताना प्रत्येक वर्षी मी पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळेला 20 वर्षापूर्वी हा कार्यक्रम केला तेव्हा आम्ही फक्त 5 लोक होतो आणि आमच्या विरोधात बंदोबस्ताला होते 200 पोलीस. काल आम्ही कार्यक्रम केला 24व्या वर्षी आमची लोक होते 972 आणि पोलीस होते फक्त 12. जिंकलो ना आम्ही. तर 972 लोकांना जेवण फाटली माहिती विषय वेगळा. कारण गाडावर नेताना लोकांना भूक लागते, त्यांना जेवण दिलं पाहिजे ना कार्यकर्त्यांना. पण त्यांना नेणं आणणं जेवण घालणं सगळा खर्च आम्ही करतो वर्गणीच्या माध्यमातून. ज्यांचं लफडं आहे ते मुस्लिम समाज मदत करत नाही, ज्यांचं लफडं आहे ते शांतपणे म्हणा मदत करत नाही, ज्यांचा हे वारसदार आहेत ते आम्हाला मदत करत नाही. मग आम्ही शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणून काम करतो, वर्गणी गोळा करतो, भीक मागतो आणि कार्यक्रम करतो. लोक सहकार्य करतात. 10 लोकांना माहिला 2 तरी पैसे देतात, एखादा सुविधा देतो. शिवप्रताप दिन 10 नोव्हेंबरला असतो. मी कसं आत्मदिन काय विक्षिप्त कार्यकर्ता नाही, घटना मान्य करणार, आत्मक्लेश आंदोलन करणार आम्ही. तुमच्या आंदोलनाची